इतिहास साक्ष आहे. जी लहान मुलं घरी आलेल्या पाहुण्यांसमोर धिंगाणा घालतात, ती पाहुणे गेल्यावर पद्धतशीर कुटली जातात. 100 वर्षाचा पाणबा तात्या बिडी ओढत कट्ट्यावर बसला होता. पत्रकार: आजोबा, तुम्ही बिडी का ओढता? तुमची फुफ्फुस खराब होतील. तात्या: म्या दारू बी पितो, गुटखा बिटका समज ना धाईत मला. पत्रकार: व्यसन करू नका म्हणून कोणीच सांगत नाही तुम्हाला? तात्या: जी जी मला सांगायची ती समधी कवाच मेली. छोटा रस्ता पण लांब वाटतो जेव्हा आपल्यासोबत कोणीच नसतं, आणि लांब रस्ता एकदम छोटा वाटतो जेव्हा एखादा पिसाळलेला कुत्रा आपल्या पाठीमागे लागतो. 3 दारुडे मित्र स्टेशनवर लोकलची वाट बघत उभे होते. एवढ्यात लोकल येते, थांबते व सुटते. 3 पैकी एक जण तसाच प्लॅटफॉर्मवर राहतो. तो जोरजोरात हसू लागतो. आजूबाजूचे लोक हैराण, ह्याची गाडी चुकली आणि हा असा का हसतोय? न राहून काही जण त्याला विचारतात, काय झालं हसायला? त्यावर तो म्हणतो, हसू नको तर काय करू? ते दोघे जण मला सोडायला आले होते. कमी प्यारे. ती मज्जा नाही जगाच्या कुठल्याच कोपऱ्यात, जी आहे सकाळी उठून परत झोपण्यात. सूर्य नेहमी पूर्वेकडूनच निघणार, पण चंद्राचं काही सांगता येत नाही. तो खिडकीतून, दरवाजातून आणि हो, ब्युटी पार्लरमधून पण निघू शकतो. पोलीस: तुझ्यासमोर चोर त्या मुलीची पर्स हिसकावत होता आणि तू काहीच मदत केली नाहीस. साहेब: मी त्या मुलीला ओळखतो. तिचं व्हॉट्सॲप स्टेटस होतं, आय कॅन हँडल माय प्रॉब्लेम्स, डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ वुमन. पोलीस: मग ठीक आहे. मक्या एकदा नोकरीसाठी मुलाखत द्यायला जातो. बॉस: कल्पना कर, तू एका इमारतीच्या 8व्या मजल्यावर आहेस आणि इमारतीला भयानक आग लागली, तर तू तिथून कसं बाहेर पडशील? मक्या: सोपं आहे, मी कल्पना करणं बंद करेन. एकदा बंड्या रस्त्यावर उभा असतो. अचानक एक बाई बंड्याजवळ येते. बाई बंड्याच्या खांद्यावर हात ठेवते. बाई: अहो, चला ना घरी, रोमांस करू. बंड्या हे ऐकून खूप घाबरतो. बंड्या: अहो बाई, तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे. मी तर बायकोला ब्युटी पार्लरमध्ये घ्यायला आलोय. बाई: अहो, मीच तर तुमची बायको आहे, चला घरी.